डॉक्टर प्रियंका रेड्डी यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांचा जीव घेतला गेला याबद्दल सर्वत्र शोकसंतापाची लाट उसळलेली आहे। समाजाच्या सर्व स्तरातून याबद्दल प्रतिक्रिया उमटत असताना या मारेकऱ्यांचं एन्काउंटर करण्यात आलं। पोलिसांनी एन्काउंटर केलं त्याबद्दल तेल्हारा तालुक्यातील विद्यार्थिनी आणि महिलांनी विदर्भ न्यूजशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या आहेत। संभाजी अकॅडमीची विद्यार्थिनी असून सरळ जे झालेल्या रेड्डी सोबत आहे त्यांच्यासोबत तर असं विचार सर आपण कुठं पेपरला जातो कुठे जातो तर आपल्याला कम्फर्टेबल वाटत नाही, सोबत कोणाला आईला किंवा बाबाला भावाला याच ठिकाणी आपल्याला आईवडील आहेत, मग बाकीच्या मुलाला नाही आहेत ना, ते कोणाला नेतील? पुढे जर त्यांना जायचं असलं तर विचार करून जातात की जाऊ या नाही जाऊ। जर त्यांना विचार म्हणजे आता जर विचार करायला लागत आहे तर पुढे त्यांचं भविष्य काय होणार? प्रत्येकाने असं विचार करा की जर आपली बहीण असती तर आपण असं काही केलं असतं का? नाही, तर असा विचार जर प्रत्येकाने केला, कारण आपल्या घरात एक आई आहे, बहीण आहे, आपली पत्नी आहे, सर्वजण आहेत ना, असं विचार करून सगळ्यांना जगलं तर ह्या समाजाची दुर्घटना घडणार नाही। आणि जे झालं ना सध्या ती फार दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यांचे एन्काउंटर झाले याच्यावर माझं सहमत आहे की बा ते एवढ्या दिवसानंतर म्हणजे कार्यवाही करण्यात आली। त्या दिवशी जर त्यांना 24 तासाच्या आठ घटना घडली असती आणि त्या दिवशी त्यांचे एन्काउंटर करून त्यांना जर यांची शिक्षा दिली असती, यापुढे शिक्षा झालीच असती। माझं तर याच्यावर असं मत आहे झालेलं जे एन्काउंटर झालं हे योग्य रीतीने झालं, पण याच्यानंतर जर दुर्दैवाची अशी घटना जर घडली तर त्या दिवशी त्याला निकाल लागला पाहिजे। हम सब यहाँ पे जो भी है सब राजे समाज की स्टूडेंट्स हैं और हमारी उस जो एक दुर्भाग्यवश जो घटना घटी थी हैदराबाद में उस पे सबका तो नहीं बट जो सब हम महिलाएं हैं इनका एक ही विचार है। जो भी आज पुलिस ने किया हुआ है उनका एनकाउंटर ये बहुत अच्छा हुआ, लेकिन जितना टाइम इन्होंने जो भी लिया 4 दिन या 5 दिन का समय लगा है इतना न लगाते हुए अगली बार भगवान ना करे ऐसी कोई घटना हो, अगर होए भी तो 24 घंटे से भी अंदर जो भी वो क्रिमिनल्स है उनको तुरंत फांसी की सजा या फिर उससे भी कोई बुरी जो भी सजा होगी वो सुनाई जाए, ये मेरी अपील है सबसे। डॉक्टर रेड्डी यांच्यावर जो अत्याचार झाला ते अत्याचार एन्काउंटरमध्ये मारले गेले हे माझ्यासाठी खूप चांगले झाले आहे, कारण कोणत्याही अत्याचाराला लवकरात लवकर सजा व्हावी आणि यामुळे असा संदेश सर्व भारतीयांना प्राप्त झालेला आहे की आता हा अत्याचार पुन्हा होणार नाही आणि झाल्यास त्यांना 24 तासाच्या आत सजा द्यावी अशी एक मी महिला म्हणून आणि SK अकॅडमीची एक विद्यार्थी म्हणून माझी सरकारकडून ही अपेक्षा आहे। ज्या शिवाजी महाराजांच्या देशाचे आपण पाहिक आहोत, ज्या शिवाजी महाराज प्रत्येक स्त्रीला हे मातेप्रमाणे सन्मान देत होते, त्या शिवाजी महाराजांच्या देशामध्ये आज इतक्या अमानुष पद्धतीने प्रियंका रेड्डींवर जो अन्याय आणि अत्याचार झाले एवढ्यावरच ते नराधम थांबले नाही, तर त्यांनी त्या प्रियंका रेड्डींवर जो बलात्कार केला आणि बलात्कार करून त्यांना जाळण्याचं कृत्य सुद्धा त्या नराधमांची इतकी हिंमत त्या ठिकाणी इथे झालेली आहे। खरं तर या गोष्टींना कुठेतरी आळा बसला पाहिजे। समाजात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून आज मेहनत करत आहेत, काम करत आहेत। त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने सरकारने असे ठोस पाऊल उचलले गेले पाहिजे, त्यासाठी कडक नियम व कायदे हे तयार झालेच पाहिजे, जेणेकरून स्त्रियांना घराबाहेर पडत असताना संरक्षण हे मिळायला गेलं पाहिजे। खरं तर आज मी VC सज्जनवार सर, तेलंगणा, हैदराबाद या त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनपूर्वक एकदा अभिनंदन करते, कारण या पद्धतीचा निर्णय घेण्याची गरज ही काळाची गरज बनली आहे। आपल्याकडे जे नियम कायदे लागू झालेले आहेत त्या कायद्यांवर स्त्रियांवर जर एखाद्यावर अन्याय अत्याचार झाला असेल किंवा बलात्कार झाला असेल तर त्याचा निर्णय लागायसाठी, जसं निर्भयाचं प्रकरण आपण बघतो आहोत, त्याचा निर्णय लागायसाठी वर्षानुवर्ष बितून जातात, तोपर्यंत किती स्त्रियांवर अन्याय अत्याचार हे होऊन सुद्धा गेलेले असतात। ज्या तेलंगणा सरकारने, ज्या हैदराबाद सरकारने व तेथील जे कमिशनर आहेत त्यांनी जो निर्णय घेतला आणि त्या 4ही नराधमांचं एन्काउंटर केलं, त्यासाठी मी एक स्त्री म्हणून त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करते व त्यांचे आभार व्यक्त करते। खरं तर माझ्या प्रत्येक स्त्रियांना एकच सांगणं आहे की तुम्ही प्रत्येक जण चूल आणि मूल, आपलं समाज, आपलं कार्य, आपली नोकरी हे सगळं करत असताना आपल्यावर होणाऱ्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष जे आपल्यावर अन्याय होत आहेत त्या अन्यायाला प्रतिकार करण्याची ताकद प्रत्येक स्त्रीने ही आज आपल्या स्वतःमध्ये निर्माण केली पाहिजे। या समाजरूपी रणांगणात लढत असताना प्रत्येक स्त्रीने हे झाशीची राणी म्हणून उतरलं पाहिजे, एवढीच माझी सर्व माता भगिनींना सांगायची इच्छा आहे। खरं तर मी पुन्हा एकदा
त्या सर्व पोलीस अधिकाऱ्यांचे, ते कमिशनर साहेबांचे व सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते व त्यांना सॅल्यूट करते। तसेच प्रियंका रेड्डीवर जो अन्याय अत्याचार झाला, त्यांचा प्राण गेला, त्या प्रियंका रेड्डींना श्रद्धांजली अर्पण करते। अकॅडमीची विद्यार्थी आहे, मी एमपीएससीची स्टडी करत आहे। माझं हेच मत आहे की रेप करताना जर ते विचार करतात, त्यांना सजा द्यायच्या वेळेस आपण कशाला विचार करतात। जर सर आम्हाला एखाद्या वेळेस पेपरला जायचं असलं तर आम्हाला बाबांना किंवा आई वडिलांना सोबत घेऊन जायला लागते। का सोबत घेऊन जायला लागते? कारण रेल्वेमध्ये जाताना आम्हाला तिथं मुलं असतात हा विचार करावा लागते। सर असं नाही की सगळ्यांना सोबत सारखे असतात असं नाही, पण आम्हाला आई वडिलांना घेऊनच जायला लागते। जर त्यांनी पूर्ण पोलीस असतात सर, पण ते काहीच कामाचे नसतात, आई वडिलांना सोबत घेऊनच जायला लागते। जर त्यांनी हा विचार केला, पूर्ण मुलींना जर त्यांना पूर्ण हे करायचंच आहे ना, तर पूर्ण मुलींना हे करा, म्हणजे जिथं तुला सुरक्षितपणे जाता येईल, कुठेही गेलं तर कुठेही सुरक्षितपणे जाता येईल। हे काय एका दिवसात ते रेप करतात, दुसऱ्या 4-5 दिवसांनी त्यांना इन्काउंटर करून टाकतात असं नाही सर। ज्या दिवशी त्यांनी रेप केला ना, त्या दिवशी त्यांचा इन्काउंटर करा। जर इन्काउंटर केला तर अशामुळे ज्या दिवशी त्यांनी रेप केला त्या दिवशी इन्काउंटर केलं तर अशी घटना घडणारच नाही, अशी मी म्हणते। तर त्याच्यावर माझं पण तेच सहमत आहे की बा रेपिस्ट वगैरे जे लोक असतात ते रेप करताना विचार थोडी ना करतात की आता करायचा की मग करायचं। मग त्यांना सजा देताना कशाला विचार करायचा का 24 तासात द्यायची का किती तासात द्यायची? जिथे तेव्हा ज्यावेळेस माहिती पडते त्यावेळेस त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे। आणि त्यांना आज जे काही त्यांचं एन्काउंटर वगैरे झालं त्याच्यावर पण मी सहमत आहे की अशा लोकांना तात्काळ शिक्षा मिळायलाच पाहिजे म्हणून। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।